चंद्रपुर जिले के सिंदेवाही में रविवार को जनता का सब्र आखिर टूट गया। माल धक्का प्रोजेक्ट के खिलाफ पूरे शहर में जनसैलाब उमड़ पड़ा। सैकड़ों नागरिकों ने हाथों में बैनर पोस्टर लेकर सड़कों पर उतरकर प्रशासन और सरकार के खिलाफ जबरदस्त प्रदर्शन किया। दरअसल ये प्रोजेक्ट शहर के बीचों बीच तैयार किया जा रहा है, जहां बाहरी इलाकों से लोहा अयस्क आयरन ओर लाकर डंप किया जाएगा और रेल के जरिए आगे भेजा जाएगा। लेकिन स्थानीय लोगों का कहना है कि इस प्रोजेक्ट से भारी वाहनों की आवाजाही बढ़ेगी, जिससे प्रदूषण, धूलकण और सड़क हादसे कई गुना बढ़ जाएंगे। साथ ही बच्चों, बुजुर्गों और नागरिकों के स्वास्थ्य व सुरक्षा पर गंभीर खतरा मंडराएगा। सिंदेवाही में बनने वाले माल धक्का के विरोध में सिंदेवाही के लोगों ने जम के किया विरोध में आज यहाँ पे आए थे विधायक। तो यहाँ पे जो माल धक्का बनने वाला है उसके बारे में थोड़ी सी जानकारी यहाँ के नागरिकों से जानेंगे। माल धक्का यहाँ पे जो माल धक्का बन रहा है ना, वो हमारे बिल्कुल घर को लग के है, इसलिए हम यहाँ पे माल धक्का बिल्कुल बनने नहीं देंगे। यहाँ के लोगों का स्वास्थ्य का मतलब बहुत परिणाम होने वाला है स्वास्थ्य पर। सारे रात में यहाँ पे गाड़ियाँ चलेंगी, इससे भी मतलब बहुत परेशानी होगी। बच्चे पढ़ नहीं पाएंगे, यहाँ का पानी भी दूषित हो जाएगा। हम लोग को बहुत ही मतलब गंभीर यहाँ स्वास्थ्य, बच्चों को भी बीमार पड़ने वाले हैं हमारे करके। हम यहाँ पे माल धक्का होने नहीं देंगे, मतलब नहीं होने देंगे। हमारे सारे लोग हमारे साथ में हैं, हम यहाँ पे कोई भी काम करने नहीं देंगे रेलवे वाले को। नारा क्यों गया नहीं बनेगा, नहीं बनेगा, माल धक्का नहीं बनेगा, नहीं बनेगा, नहीं बनेगा, माल धक्का नहीं बनेगा। यहाँ पे जो माल धक्के का प्रोजेक्ट तैयार हो रहा है उसके ना कहने का मतलब क्या है, ये हम यहाँ के स्थानिक नागरिक से जानेंगे। यहाँ पर जो रेलवे प्रशासन ने माल धक्के का जो यहाँ नियोजन रखा है, लेकिन ये सरासर गलत है, क्योंकि यहाँ से रेलवे लाइन से 50-20 मीटर के इसमें पब्लिक प्लेस है और यहाँ पर आयरन ओवर का जो यहाँ पर डंपिंग होगा, माल लोडिंग अनलोडिंग होगा, इसका डस्ट यहाँ पर जो रहने वाले प्रॉपर रहवासी लोग हैं उनके आरोग्य पर, उनके जीवन पर, उनके हर इस पर प्रभाव होगा इसका। इस वजह से यहाँ पर ये माल धक्का नहीं होने के लिए यहाँ पे स्थानिक जो लोग हैं हमारा विरोध रहेगा। और रेलवे प्रशासन से भी हम एक निवेदन कर रहे कि यहाँ माल धक्का न बनाते हुए कहीं भी आउटसाइड, उन्होंने जो अगल बगल में रेलवे स्टेशन है जो जंगल में, वहाँ पर बनाना चाहिए कि जैसे कि उनका भी काम चले और हमारे भी आरोग्य को, यहाँ पे जो जितने भी हम रहवासी रह रहे उनको भी कोई तकलीफ ना हो। इस वजह से इस माल धक्के के लिए हमारा यहाँ पे हमेशा विरोध रहेगा, चाहे इसके लिए कुछ भी करना पड़े। वक्त आने पर हमको कानून अगर हाथ में लेना पड़ा तो भी हम लेंगे, इसके लिए हम पीछे हटेंगे नहीं, चाहे कुछ भी हो जाए। लेकिन यहाँ पे हम माल धक्का होने देने वाले नहीं है। मेरा रेलवे प्रशासन से यही निवेदन रहेगा। आपके चैनल के माध्यम से भी हम यही कहना चाहेंगे कि रेलवे धक्का हम किसी भी हालत में, किसी भी कंडिशन में यहाँ पर होने देने वाले नहीं है। धन्यवाद। मागील 10-12 दिवसाआधीसुद्धा माननीय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब आलेले होते। त्यांनी इथं प्रत्यक्ष इथं या जागेची पाहणी केली। त्यावेळेस पूर्णपणे आम्हाला ती कल्पना नव्हती की इथे बनणार काय आहे आणि कशा संदर्भात बनणार आहे। आम्हाला असं वाटत होतं की माल धक्का बनणार आहे तर होऊ शकते काही खताचं किंवा धानाचा व्यापार किंवा तांदळाच्या व्यापारासाठी हा इथून माल धक्का बनेल। पण त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बघितलं आणि जेव्हा आम्हाला पत्र बघितलं तेव्हा आम्हाला माहीत झालं आहे की गुंजेवाई जो आमच्या इथे जवळ गाव आहे, तिथून जो निघणारा जो आयरन ओव्हर्स जे आहे ते आयरन ओव्हर्स ते इथं टाकणार आहेत, इथे डंप करतील आणि हा डंप केलेला आयरन ओव्हर्स हा त्या ट्रेनमध्ये भरून, त्या रॅकमध्ये भरून ते दुसरीकडे ते ट्रान्सपोर्ट होईल। तर आज सुद्धा माननीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेब आज प्रत्यक्षात इथं येऊन पाहणी केली आणि DRM जे आहे दीपक गुप्ता त्यांना आता फोन करण्याचा प्रयत्न केला, कॉन्टॅक्ट केला, पण काही कारणाचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही। तरी पण आता उद्या वडेट्टीवार साहेब त्यांना स्वतःचं पत्र देणार आहेत आणि आमचे जे माननीय खासदार आहेत किरसान साहेब ते सुद्धा आता उद्या किंवा परवा आमच्या रेल्वे प्रशासनाला पत्र देणार आहेत। कारण इथे अडचण अशी आहे की जर इथे आज जर आपण तुम्ही तर बघितलं तर इथे ॲक्च्युली जागाच नाही आहे। जर आपण जर स्टोअर करतो म्हटलं, एक जर रेल्वेची एक रॅक जर आपण इथे लावतो म्हटलं तर ती मला वाटते 3,500 ते 4,000 टनाची रॅक असते। 150 गाड्या म्हणजे 150 ट्रकांचा माल त्या रॅकमध्ये एकटं जातो। तर ती इथं कुठे स्टोअर करतील आणि 24 तास जर त्यांचं काम चालत राहिलं मशिनीच्या सहाय्याने तर आजूबाजूला जे सगळे जे घरं आहेत त्यांना झोपायला सुद्धा वेळ मिळणार नाही आणि अतिशय वाईट परिस्थिती येईल, प्रकृती खराब होईल।
म्हणून वडेट्टीवार साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं मी आणि स्पष्टपणे त्यांनी विरोध केला. इथं रेल्वेचे पोलिस आले होते, त्यांना सुद्धा सांगितलं इथं जो कोणी ठेकेदार इथं काम करायला येईल त्याला सुद्धा आम्ही नम्रपणे हात जोडून विनंती करणार आहोत की तुम्ही कृपया इथं काम चालू करू नका. त्याचप्रमाणे आमच्या इथे माननीय तहसीलदार साहेब सुद्धा इथे आलेले होते, त्यांना सुद्धा वडेट्टीवार साहेबांनी कायदा सुव्यवस्था उद्या हातात येऊ नये म्हणून त्यांना पत्र काढण्यास सांगितलेलं आहे. आणि आम्ही सर्व इथे जे जनता आहे आमची इच्छा नाही आहे की कायदा सुव्यवस्था आम्ही हातात घेऊ, पण समजा जर प्रशासनाने आमच्यावर जर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, रेल्वे प्रशासनाने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कायदा व सुव्यवस्था 100% हातात घेऊ. आमच्या पाठीशी आमच्या माननीय आमदार साहेबांनी आम्हाला आमच्या पाठीशी राहण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे साहेब आणि आम्ही संपूर्ण 500 ते 1000 लोक आम्ही इथे उभे राहू आणि हा काम होऊ देणार नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या नम्र विनंती आहे की हे माल धक्का इथे होऊ नये. यस, धन्यवाद. हा माल धक्क्याचा इथं हा रेल्वेने नियोजन केलेलं आहे. या नियोजनाला आमचं गावकऱ्यांचा पूर्ण विरोध आहे, कारण की याचं दुष्परिणाम आमच्या आरोग्यावर होईल. आमचे लहान लहान मुलं इथं राहतात, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल, कारण की ते आयरनपासून त्या धुळीपासून आमच्या इथल्या रहिवाशांना त्यांच्या जीवनावर परिणाम पडणार आहे. याकरिता आम्ही काही झालं, आम्हाला वेळप्रसंगी काही करावं लागलं, आपल्या जीवाचं बलिदान द्यायला लागलं तरी आम्ही या गोष्ट द्यायला तयार आहोत, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मालधक्का इथे आम्ही होऊ देणार नाही. हा आमचा शेवटपर्यंत ही आमची लढाई आहे आणि आम्ही ही जिंकणारच अशी आम्हाला अपेक्षा आहे. तरी माझी शासनाला अशी, रेल्वे प्रशासनाला अशी माझी नम्र विनंती आहे की आमच्या आरोग्याचा विचार करून इथे जो प्रकल्प त्यांनी आणला आहे तो कृपया इथून कुठंतरी नेऊन आपलं व्यवसाय त्यांनी तिथं सुरू करावं, इथं ठेवण्यात येऊ नये. या प्रकल्पाला आमचे स्थानिक आमदार सन्माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सुद्धा या प्रकल्पाला इथं विरोध दर्शवला आणि तिथं येऊन स्वतः इथं येऊन त्यांनी उपस्थित राहून आपलं पाहिलं आणि इथं तपासणी केली की त्यांनी इथं असं वाटलं की इथं करणं योग्य नाही. त्यांचासुद्धा विरोध आहे. करिता तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी रेल्वे प्रशासनाला अशी विनंती करतो की हा मालधक्का इथं न करता कुठेही बाजूला करून तर त्यांनी आपला व्यवसाय करावा, आमच्या गरीब जनतेचा त्यांनी विचार करावा, आमच्या आरोग्याचा विचार करावा आणि हा धक्का इथून त्यांनी खारिज करावा. या धक्क्याला आमचा शेवटपर्यंत विरोध राहील. आम्हाला काही करावं लागेल, कोणत्या स्थळाला जावं लागेल तरी आम्ही जाऊ, पण हा माझी संपूर्ण गाववासियांना एक हात जोडून विनंती आहे. आपण या ठिकाणी जो मालधक्का तयार होत राहिलेला आहे त्या काही लोकांचं म्हणणं असं आहे की बा मालधक्का का बरं नाही होऊन देऊन राहिले आपण. त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. इथं कसल्याच प्रकारचा रोजगार उपलब्ध होणार नाही, कारण की त्यांचे पूर्ण मशिनरीजनं या ठिकाणी त्यांचा रॅक भरल्या जातील. इथं काही लोकांना कुठल्याच प्रकारचा रोजगार प्राप्त होणार नाही आणि त्यामुळे इथं धूळ प्रदूषण वस्ती आपली फक्त 20 मीटरवर लागलेली आहे. इकडे आमचा प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे. तालुक्याच्या जवळचा तालुका प्लेसवरचा आपला हा रेल्वे स्टेशन आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही क्रॉसिंगचा जर प्लॅटफॉर्म जर काढत असाल भविष्यामधला आमच्या या ठिकाणी क्रॉसिंग होणार नाही. लोकांना जाण्या येण्याकरिता इथे भरपूर प्रकारचा त्रास होईल आणि माझी हात जोडून फक्त गाववासियांना एकच विनंती आहे की सहकार्य करा, विरोध करू नका. नागरिकों ने पहले ही तहसीलदार संदीप पानमन के माध्यम से रेल मंत्री अश्विनी वैष्णव को ज्ञापन सौंपकर विरोध दर्ज कराया था, लेकिन जब 12 अक्टूबर को कार्य शुरू करने की कोशिश की गई तो लोगों का गुस्सा फूट पड़ा और देखते ही देखते पूरा सिंदेवाही माल धक्का रद्द करो, जान से खिलवाड़ बंद करो जैसे नारों से गूंज उठा. मौके पर पहुंचे विधायक विजय वडेट्टीवार ने भी स्थिति का जायजा लिया और प्रोजेक्ट रद्द करने की मांग की. नागरिकों ने प्रशासन को साफ चेतावनी दी है, अगर तुरंत इस प्रोजेक्ट पर रोक नहीं लगाई गई तो आंदोलन और भी तीव्र रूप लेगा. सिंदेवाही की जनता अब आर पार के मूड में है. सवाल सिर्फ एक है, विकास के नाम पर जनता की सांसें क्यों घुटे. चंद्रपुर के सिंदेवाही से संवाददाता रोशन खानपुरे की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं.
और फेसबुक पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें